नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का क्रिएशन 11मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 6 वर्षाच्या मुलीचं फ्रॉक शिवतोय गडवाल कॉटनचं. तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग बघूया. फ्रॉकचं अपर पार्ट आहे, त्याची लेंथ असणार आहे 11 इंच. ते इथून 11 इंचावर मी मार्क करून घेतलं आहे. त्याच्यानंतर शोल्डर राहणार आहे, आर्म होल पण राहणार आहे 5.5. शोल्डर आणि आर्म होल घेणार आहे 5.5 इंच. चेस्ट राहणार आहे 8.5 इंच. आणि ते शोल्डर आणि आर्म होलची लाईन ड्रॉ करून घेऊया. ही आहे चेस्टची लाईन. आणि वेस्ट राहणार आहे कंबर 8 इंच. नेकची रुंदी राहणार आहे 2.5 इंच. आणि फ्रंट गळा आहे तो आपण 3.5 वर करायचा आहे. आणि बॅक आहे तो 2 इंचावर. हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे. आणि हा आर्म होलला 1 इंचावर इथे मार्किंग द्यायची. आणि शेप देऊन घ्यायचा. आपलं पेपर ड्राफ्टिंग. आता जे हे मार्क आहेत तिथून कटिंग करायचं. गळ्याला शेप दिला नव्हता तो दिला आपण. मी पहिले फक्त बॅकचं कटिंग करूया पेपर. अस्तर कटिंग झालं की मग फ्रंटचं शेप देऊ. तर आपण अस्तर कटिंग करून घेऊया. तर अस्तर हा फ्रंटचा आणि हा बॅकचा एकत्र कटिंग करायचा आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जी घडीची बाजू असते तिथे नेक येतो आपला गळ्याची. मग हा आपला इथे नेक आहे, तर हा पेपर असा ठेवायचा आणि इथे असं मार्क करून घेऊन कटिंग करायचं आहे, दोन्ही पण एकत्र. आता बॅकचं कटिंग केलं आहे, फ्रंटचं कटिंग करून घेऊया. नेक नेहमी घडीच्या साईडने ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. असंच आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करायचं आहे, मागचा आणि पुढचा पण. आता आपलं अस्तर कट करून झालेलं होतं, तेच मेन फॅब्रिकवर तसं ठेवलं आहे आणि कट करून घेतलं आहे. अस्तर मेन फॅब्रिकची जी सरळ बाजू आहे त्याच्यावर अस्तर ठेवून आता आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या बेबीचा एका साईडला त्यांना नॉट पाहिजे, तर ही आतल्या साईडने मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि अस्तर त्याच्या आतमध्ये ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे. मी ते मार्क केलं आहे त्याचप्रमाणे करायचं. चला आता हे बघा, हे कॉर्नर सगळे फक्त खालची बाजू ओपन ठेवायची आहे आणि पूर्ण शिलाई मारायची आहे. आता पूर्ण शिलाई मारून झाली आहे. इथे गळ्याला आणि आर्म होलला छोटे छोटे कट देऊया, म्हणजे तो शेप बरोबर येईल आपला. आणि इथून कट करूया. हा आहे ना हा शेप, हा कट करूया.
इथे गळ्याला छोटे छोटे कट देऊन घेतलेत. इथे आर्महोलला पण दोन्ही साईडला दिलेत कट. आता पलटी करून घेऊया. आता इथे मला एक पॅटर्न द्यायचा आहे. अशा प्लेट्सवाल्या अशी पूर्ण हे करायची लाईन. तर मी पहिले पट्टी तयार करून घेतली आहे. त्याला प्लेट्स पाडून घेऊया अशा. आता ही पट्टी अशी लावायची आहे. मार्क करून घेऊया. शिलाई मारून घेऊया इथे. आता इथे वरती त्याच्या एक लेस लावून घेऊया. अशी लेस लावून झाली आपली. तसंच बॅक पोर्शनला पण आपण सेम केलं आहे. सरळ फॅब्रिक आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्या साईडने टाकायची आहे. आता पलटी करून घेऊया. आता त्याचा खालच्या पार्टसाठी मी लांबी घेतली आहे 35 इंच आणि उंची घेतले 19 इंच. असे दोन घेतले भाग, पाठच्या आणि पुढच्या भागसाठी. आता आपल्याला खालचा पार्ट अटॅच करायचा आहे. तर ह्याची सरळ बाजू टॉपची आणि खालच्या भागचा उलटा भाग घेऊन असा वरती ठेवून छोटे छोटे प्लेट्स पाडून घ्यायचे. आता आपलं दोन्ही साईडला पेन फॅब्रिक प्लेट्स पाडून जॉईन करून घेतले दोन्ही भागाला. आता अस्तर जॉईन करूया. उलटा करायचा आहे. वरच्या बाजूला अस्तर ठेवायचं आहे आणि इथे अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. असं आपलं अस्तर जॉईन करून झालं. आता आतून असं फिनिशिंग दिसेल, कुठेही शिलाई दिसणार नाही. दोन्ही साईडला जॉईन करून घेतलं फ्रंट अँड बॅकला. तर फ्रॉकला बेल्ट लावण्यासाठी मी दोरी लावते गोल्डनवाली. त्याला पण एक लटकन लावूया. आता आपण फ्रॉकला लावून घेऊया दोरी. ही दोरी अशी आतल्या साईडला ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची. दोरीची उंची मी 26 इंच ठेवली होती. ह्याची उंची आहे 26 इंच. आतल्या साईडला ठेवायचं. इथे मधोमध शिलाई मारून घ्यायची. आता आपला अस्तर दोन्ही साईडला लावून झालं आहे. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. ही सरळ बाजू इकडे, ह्याची सरळ बाजू इकडे, फ्रंट आणि बॅकची
इथे शिलाई मारून घेऊया. सरळ बाजूने अटॅच करून झालं आहे. आता उलटं करून इथे शिलाई मारून घेऊया. आता आपल्याला फिटिंग द्यायची आहे. पहिले इथून अर्धा इंचावर शिलाई मारून घेऊया. बाजूने पाऊण इंचाची फिटिंग द्यायची. पाऊण इंचावर मार्क करून शिलाई फिटिंग द्यायची. अशा दोन्ही साईडला आपल्या शिलाई मारून झाल्या फिटिंगच्या. आता खालचा भाग जॉईन करताना काय करायचं आहे, फॅब्रिकला फॅब्रिक ठेवायचं आहे आणि पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची. आता अस्तर आहे हे वरच्या साईडने हे असं जॉईन करून घ्यायचं आहे. असे आपण दोन्ही साईडला अस्तर आणि अस्तरला फॅब्रिकला जॉईन करून घेतलं. आता दाखवते कसं दिसेल. हे बघा, इथून साईडने पण शिलाई दिसणार नाही आपल्याला. रेडी झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.